दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांचा वाढदिवसा दिवशीच खून. सांगलीत दुहेरी खुनाने सांगली जिल्हा हादरला. सांगली शहरातील दलित महासंघ संघटनेचे राज्य अध्यक्ष उत्तम मोहिते व 41 राहणार गारपीर चौक सांगली यांचा धारदार शस्त्राने सपासप वार करत निर्घुणपणे खून करण्यात आला. मंगळवारी उत्तम मोहिते यांचा वाढदिवस होता. तो साजरा करत असताना झालेल्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. रात्री 11:30च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान उत्तम मोहिते यांच्यावर हल्ला करणाऱ्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान गारपीर चौक परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शाहरुख उर्फ शेऱ्या शेख वय 30 राहणार इंद्रनगर सांगली असे संशयिताचे नाव आहे. उत्तम मोहिते याचा मंगळवारी वाढदिवस होता. रात्री मोहिते याच्या गारपीर चौक येथील घराजवळ त्याचे मित्र त्याचे समर्थक वाढदिवस साजरा करत होते. त्यावेळी संशयित शेख तेथे गेला. त्यावेळी मोहिते व त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर शाहरुखने गुप्तीसारख्या धारदार शस्त्राने मोहिते यांच्यावर सपासप वार केले. मोहिते यांनी डाव्या हाताने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या पोटावर आणि छातीवर वर्मी घाव बसला. वार एवढे जोरदार होते की त्यांची आतडी बाहेर आली होती, तर डावा हात कोपरातून तुटला होता. हल्ला झाल्यावर उत्तम मोहिते जागेवरच कोसळले. ते पाहून त्यांच्या वाढदिवसासाठी जमलेल्या शेखला पकडून बेदम मारहाण केले. त्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. तेथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याचे समजते. मात्र उशिरापर्यंत पोलिसांनी शेख याचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. उत्तम मोहिते यांचा खून झाल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, LCBचे वरिष्ठ निरीक्षक सतीश शिंदे, सांगली शहरचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी पथकासह सिव्हिल हॉस्पिटलकडे धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसात या घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.